नमस्कार. आपला आयटीचं नाव सगळ्यांना माहितीच आहे. वीर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अंबरनाथ. आता मागच्या लेसनमध्ये आपण डेमॉन्स्ट्रेशनमध्ये प्लेनिंग प्रॅक्टिस म्हणजे रंधकामाची सवय करणं हे शिकलेलो आहोत. आता रंधकामाची सवय झाली, आता आपल्याला कापकामाची सवय करायची आहे. कापकामाची सवय त्याला म्हणतात सॉईंग प्रॅक्टिस. काय म्हणतात? सॉईंग प्रॅक्टिस. आता आपण टीक वूड घेतलेला आहे 2 इंच बाय 2 इंच बाय 2 म्हणजे 50 मिलीमीटर बाय 50 मिलीमीटर आणि लांबीला 300 मिलीमीटर हे आपण टीक वूड घेतलेलं आहे. तर ह्या टीक वूडसाठी त्या सॉईंग प्रॅक्टिससाठी आपल्याला हे काय करायचं आहे, टीक वूडला पहिले रंधून घ्यायचं आहे मापामध्ये. आपल्या व्हाईसमध्ये जॉब पकडून हे लाकूड असं घट्ट पकडून त्याला सुरुवातीला रंधा मारायचा आहे. तर रंधा मारताना डावा पाय पुढे आणि उजवा पाय पाठीमागे ठेवायचा. का आपण जर दोघं पाय सरळ ठेवून जर रंधा मारला त्या रंध्याला जोर लागत नाही किंवा रंधकाम ते व्यवस्थित होत नाही. म्हणून डावा पाय पुढे आणि उजवा पाय असं पाठीमागे ह्या पोझिशनमध्ये उभं राहून आपल्याला रंधकाम रंधून घ्यावं लागतं लाकूड. रंधा मारताना या मागच्या टोकापासून तर पुढच्या टोकापर्यंत आणि रंधा पुढे ज्यावेळेस नेतो त्यावेळेस पुढच्या हँडलवरती जोर द्यायचा आणि मागून फक्त त्याला ढकलायचं असतं. अशा पद्धतीने हे रंधकाम केलेलं आहे. आता हे रंधकाम झाल्यानंतर ते 90 अंशाच्या कोणात रंधलं गेलंय की नाही ते आपण ट्रायस्क्वेअरच्या साहाय्याने चेक करतो. ही एक बाजू रंधून झाल्यानंतर त्याच्या लगतची बाजू रंधायची असते. ही बाजू दुसरी बाजू रंधल्यानंतर पहिल्या बाजूची समांतर असा ट्रायस्क्वेअर पकडून मग तो 90 अंशाचे आहे किंवा नाही चेक करायचं. ट्रायस्क्वेअर याला मराठीत म्हणतात गुन्हे, बरोबर. आता ह्या 2 बाजू रंधल्यानंतर आपल्याला 50 मिलीमीटर पाहिजे, बरोबर की नाही. मग ह्या मार्किंग गेजच्या साह्याने 50 मिलीमीटरचं माप बांधून पट्टीच्या साह्याने 50 मिलीमीटर माप घेऊन त्या तिसऱ्या बाजूवरती मार्किंग करायची 50 मिलीमीटर. या पद्धतीने अशी समांतर पकड या दोन्ही बाजू ही अशी मार्किंग केल्यानंतर हा जो मार्किंग पर्यंतचा भाग आहे हा रंध्याच्या साह्याने परत रंधून घ्यायचा असतो. तिसरी बाजू चेक करताना तसंच दुसऱ्या बाजूची ट्रायस्क्वेअर समांतर पकडून तिसरी बाजू रंधकाम करायचं असतं. तिसऱ्या बाजू ते 90 अंशाच्या कोनात झाल्यानंतर मग त्या तिसऱ्या बाजूला मार्किंग समांतर पकडून चौथ्या बाजूची मार्किंग करायची असते ह्या पृष्ठभागाची 50 मिलीमीटर आणि त्या मार्किंगच्या लेवलपर्यंत ही चौथी बाजू रंधून घ्यायची परत आपण. ही चौथी बाजू रंधून गेल्यानंतर तिला सुद्धा त्याच पद्धतीने रंधकाम झालेलं आहे की नाही ते चेक करायचं. अशा पद्धतीने ह्या लाकडाच्या आपल्या चारही बाजू रंधून 50 मिलीमीटर बाय 50 मिलीमीटरचा पीस तयार झालेला आहे ड्रॉइंगप्रमाणे. मग आता दिलेल्या ड्रॉइंगप्रमाणे या जॉबवरती मार्किंग करायची. कापकामाची सवय करण्यासाठी कापकामाची जी मार्किंग करायची आपल्याला ती मार्किंग करायची आहे पेन्सिलच्या साह्याने. दिलेल्या ड्रॉइंगप्रमाणे हे ट्रायस्क्वेअरने मार्किंग करायची 10 मिलीमीटर 20 मिलीमीटर 25 30 35 आणि 40 असे 4 प्रकारे आपण मार्किंग करून त्या दिलेल्या साईजमध्ये किंवा दिलेल्या ड्रॉइंगप्रमाणे करवटीच्या साहाय्याने आता आपल्याला 90 डिग्रीमध्ये
क्रॉस द ग्रेन, सरळ सरळ कापकाम झालं पाहिजे. तर ती आपल्याला सरळ असं करवतीच्या साह्याने कापकामाची सवय करायची आहे. कापकाम करताना करवत अशी इकडे तिकडे हलली नाही पाहिजे. एका सरळ रेषेत आणि स्मूथ. ज्यावेळेस मागे ओढतो आपली करवत मागे ओढतो ते सरळ ओढायची आणि पुढे जाताना थोडासा जोर द्यायचा तिच्यावरती, म्हणजे आपल्याला ते कट केलं जातं. दिलेल्या ड्रॉइंगप्रमाणे या पद्धतीने असे आपल्याला काप घालायचे त्याच्यावरती, म्हणजे सॉईंग प्रॅक्टिस करायची. हात हलला नाही पाहिजे, करवत हलली नाही पाहिजे. कारण हात हलला किंवा करवत हलल्यानंतर काय होईल, जे कापकाम आहे ते आपलं 90 डिग्रीमध्ये होणार नाही, ते वेडावाकडं होईल. त्याच्यासाठी आधी आपल्याला रंगकामाची आपण सवय केलेली आहे, ट्रेनिंग प्रॅक्टिस. आता कापकामाची सवय करायची. ही अशा पद्धतीने दिलेल्या याच्याप्रमाणे जॉबवरती आपल्याला कट घालून कापकामाची सवय हा जॉब आपण तयार करणार. अशा पद्धतीने ड्रॉइंगप्रमाणे आपण लाकडावरती कापकामाची सवय केलेली आहे. समजलं? हा झाला आपला तिसरा जॉब. म्हणजे पहिला प्लॅनिंग प्रॅक्टिस झालं, हत्यारांची माहिती झाली, त्यांचे उपयोग झालेत, मागच्या पिरियडला प्लॅनिंग प्रॅक्टिस झाली आणि आता कापकामाची सवय म्हणजे सॉईंग प्रॅक्टिस. ओके, समजलं सगळ्यांना? त्या पद्धतीने आपल्याला कापकाम करायचं आहे. नंतर मग जॉईंटचे प्रकार शिकायचे आहेत. जॉईंटचे भरपूर प्रकार आहेत आणि तो कुठला जॉईंट कुठल्या कामासाठी वापरायचा याची पण माहिती आपण घेणार आहोत. धन्यवाद.